एका संख्येचे 35% हे दुसऱ्या संख्येच्या 28% इतके आहेत, तर दुसरी संख्या 245 असेल तर पहिली संख्या किती? या ठिकाणी परीक्षेसाठी तुम्हाला ट्रिक्स दिली आहे पहा. पहिल्या संख्येला आपण ए मानलं, दुसऱ्या संख्येला आपण बी मानलं, तर दुसरी संख्या कोणती आहे? 245. ओके. आता पहिले जे टक्के आहे त्याला आपण एक्स मानलं, दुसरे जे आहे त्याला वाय मानलं. हे गोष्ट लक्षात ठेवा. हेही सूत्र वापरून तुम्ही काढू शकता. अगोदर आपण लॉंग टर्ममध्ये ह्याचं उत्तर कसं निघतं पहा. एका संख्येचे 35% म्हणजे आपण मानू ए चे 35% म्हणजे 35 भागिले किती? 100. ठीक आहे, बरोबर. हे दुसऱ्या संख्येचे वाय म्हणजे 28% आहे. दुसरी संख्या आपल्याला माहिती आहे किती आहे? 245 गुणिले तिचे किती? 28%. 28 भागिले किती? 100. हे 100 कटले. ए इंटू 35 इज इक्वल टू 245 इंटू 28. आता पहिली संख्या काढायची आपल्याला इथं, म्हणून ए ही पहिली संख्या आपण गृहीत धरली होती. तर 245 इंटू 28 डिवाइड बाय आपण 35 केलं. तर या ठिकाणी आता आपल्याला हे सॉल्व करायचं. पहा, 7 4 जा 48, 7 5 जा 35, नंतर 5ने ह्या 245ला भाग घालायचे. बघा, 5 1 5, 5 चौक 20. ओके, म्हणजे 5 4 जा 20. आता जे उरले तर भाग किती जातो मग? 5 9 जा 45चा. तर 49 इंटू 4 केल्यानंतर बी हे उत्तर येतं का पहा. आता यानुसार जाऊया आपण, या ट्रिक्सनुसार. ए चे एक्स टक्के म्हणजे ए इंटू एक्स, म्हणजे आता हे ठेवायचं बघा. ए इज इक्वल टू बी काय आहे? दुसरी संख्या किती आहे? 245, 245 इंटू वाय टक्के म्हणजे किती आहेत? 28% भागिले एक्स किती आहेत? 35%. आता इथे तसंच होतं बा, 7 4 जा आणि 7 5 जा म्हणजे काय? 245 इंटू 4/5. आता 5ने या 245ला भागल्यानंतर बघा, 5 चौक 20, 5 9 45, परत 49. ओके, इंटू वरती किती होतं? 4 इंटू 4. परत पहा, या दोघांचा गुणाकार करून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं का? परीक्षेमध्ये तुम्हाला ही ट्रिक्स वापरायची आहे. हे एक्सप्लेनेशनसाठी तुम्हाला ही पहिली पद्धत सांगितलेली आहे.